जनाब संजय राऊत यांनी वारीची चिंता करू नये. वारीची चिंता करण्यासाठी हिंदू बांधव वारकरी सक्षम आहेत. तुम्ही नमाज पठण स्पर्धा कशी घ्यायची, अजान पठण स्पर्धा कशी घ्यायची याची चिंता करा. वारीची चिंता तुम्ही करू नका. कारण वारीबद्दल तुमचं काय मत आहे हे 2.5 वर्ष सरकार असताना बघितलंय. ही वारी भर पावसामध्ये, उन्हामध्ये, पुरामध्ये समर्थपणे पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातले वारकरी हिंदू बांधव प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबत सरकार भक्कमपणे उभी आहे. त्यामुळं वारीची चिंता, विठुरायाची चिंता उभाटा गटाने आणि जनाब संजय राऊतांनी करू नये. कारण तुम्हाला नमाज पठण स्पर्धा घेणं, आजान पठण स्पर्धा घेणं याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही ते काम करा. वारीची चिंता करण्यासाठी देवाभाऊ, वारकरी, हिंदू बांधव अतिशय सक्षम आहेत. हे जनाब संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. कनेक्टिंग लिंकची फाईल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सही न करता ठेवून दिली होती. या गोष्टीचा संजय राऊत आणि काँग्रेसला अभिमान वाटतोय. खरं तर ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती ही गोष्ट अभिमानाने सांगतायत. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे हा कनेक्टिंग लिंक पूर्ण झाला. पूर्वी या प्रकल्पासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी आडकाठी घातली होती हे वास्तव आहे. परंतु हा प्रकल्प सुरू झाल्यामुळं 2.5 तासात मुंबई पुणे हा प्रवास पूर्ण होतोय. पूर्वी याच प्रवासासाठी 4-4 तास, 5-5 तास लागायचे. परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पुढाकारामुळे हा कनेक्टिंग लिंक पूर्ण झालाय. दरड कोसळली, परंतु ते हटवण्याचं काम देखील संजय राऊत 18 तासामध्ये करण्यात आलंय. तुमच्यासारखं फाईल रोखणारे, प्रकल्प थांबवणारे, प्रकल्पामध्ये आडकाठी घालणारे, खोडा घालणारे देवेंद्रजी फडणवीस नाहीत, तर जनतेसाठी सुविधा निर्माण करून ते प्रकल्प पूर्ण करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ज्या गोष्टीची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, कनेक्टिंग लिंक झाला नाही याच्यासाठी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे, ते तुम्ही अभिमानानं मिरवतायत. लक्षात ठेवा, जनता सजग आहे, जागी आहे. तुमची ही नौटंकी बघते आणि तुम्हाला माफ करणार नाही. जनाब संजय राऊत यांनी कुंभमेळ्याची चिंता करू नये. तुम्ही इस्तेमाची चिंता करा. कारण तुम्हाला दाड्या पुरवण्याचा शौक आहे. कुंभमेळ्याची चिंता करण्यासाठी हिंदू बांधव सजग आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीने हिंदू बांधवांना एकत्र करण्यासाठी कुंभमेळ्याचं भव्य आयोजन करते. हिंदू एकत्रित येत असल्यामुळे संजय राऊत तुमचं पोट दुखतंय. तुम्हाला माहित आहे की कुंभमेळ्यामध्ये हिंदू एकत्र येईल, मग आपल्या दाढ्या कुरवळण्याचं काम बंद होईल. त्यामुळं कुंभमेळ्याची चिंता करण्यासाठी गिरीश महाजन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत. तुम्ही इस्तेमा कसा ऑर्गनाईज करायचा, कशा पद्धतीनं दाढ्या कुरवळायच्या याची चिंता करा. भ्रष्टाचाराची सवय तुम्हाला आहे, कमिशनखोरीची सवय तुम्हाला आहे, हे महाराष्ट्रानं बघितलंय. गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याच्या पूर्वी पत्राचाळ आठवा आणि पत्राचाळीमध्ये शेकडो मराठी माणसाला कसं बेघर केलं ते आठवा आणि तुम्ही इस्तेमाची चिंता करा. कारण दाढ्या कुरवळून मतं मिळणं ही उभाटा गटाची आणि जनाब संजय राऊतांची परंपरा झाली. प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसला प्रभू रामाच्या नावानं सत्याग्रह आंदोलन करण्याचा अधिकार नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा जन्मच झाला नाही अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टामध्ये दिले होतं, ते आज प्रभू रामचंद्रांच्या नावानं सत्याग्रह आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत. पण हर्षवर्धन सपकाळ, हे तुमचं आंदोलन नाही तर नौटंकी आहे. रामलल्लाचं मंदिर होऊ नये यासाठी काँग्रेसनं वर्षानुवर्ष प्रयत्न केले. 60 वर्ष काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं. रामलल्लाच्या आंदोलनाची खिल्ली तुम्ही उडवली. उलट तुमच्यासोबत जे सत्तेवर होते त्यांनी राम भक्तांवर गोळ्या झाडून तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या भक्तांचा खून केलाय. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांचे हात राम भक्ताच्या खुनाने लाल झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रभू रामचंद्रांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. प्रभू रामचंद्रांच्या नावानं आंदोलन करण्याचा तर अधिकार मुळीच नाही. राम मंदिरामध्ये जी काही गडबड झाली त्याची चौकशी केली जाते. कुणालाही सोडलं जाणार नाही. अटक करून पै ना पै वसूल केली जाईल. राम भक्तांशी छेडणाऱ्यांना किंवा त्यांच्याशी दगा देणाऱ्यांना
कुणीही सोडणार नाही. कारण प्रभू रामचंद्राचे भक्त सजग आहेत. परंतु तुम्ही हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस पार्टी नौटंकी बाज आहे. कारण प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व तुम्ही नाकारलं होतं. हे वास्तव जनता विसरलेली नाही. त्यामुळं तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या नावाने हे सत्याग्रह आंदोलन नाही तर नौटंकी आंदोलन करताय. हे महाराष्ट्रातील आणि देशाच्या जनतेला माहिती आहे. राम मंदिराच्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही. काही राजीनामे झालेत. या सर्वांकडनं पायी ना पायी वसुली केली जाईल. परंतु संजय राऊत, तुम्हाला प्रभू रामचंद्रांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. कारण तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. ज्या काँग्रेसने प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं, ज्या काँग्रेसने रामसेतूचं अस्तित्व नाकारलं, सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र देऊन प्रभू रामचंद्रच अस्तित्वात नाहीत असं म्हटले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात. आणि उद्धवजी ठाकरे तर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देखील उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे प्रभू रामचंद्रांची चिंता तुम्ही करू नका. इथला हिंदू बांधव आणि राम भक्त प्रभू रामचंद्राची, राम मंदिराची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत. मुंबईतले 56 पूल, मुंबई पुणे एक्सप्रेस वे याचं श्रेय जनाब संजय राऊत यांनी घेऊ नये. ते श्रेय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि नितीनजी गडकरी यांचं आहे. युती सरकारचं आहे. उद्धवजी ठाकरे त्यावेळेला कुठेही नव्हते. जनाब संजय राऊत, तुम्ही देखील त्यावेळेला कुठेही नव्हतात. त्यामुळं या प्रकल्पाचं श्रेय घेण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. नितीनजी गडकरी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातून झालेले ते प्रकल्प आहेत. तेव्हा उद्धवजी ठाकरे ना राजकारणात होते ना जनाब संजय राऊत तुम्ही राजकारणात होतात. त्यामुळे या प्रकल्पाचं, चांगल्या कामाचं श्रेय आमचंच आहे. आणि या कनेक्टिंग लिंक सुद्धा आम्हीच केलेला आहे. आणि तो सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा सुरू झाला. भर पावसामध्ये चांगल्या पद्धतीनं मेट्रो चालते. 5 दिवस पाऊस झाला पण कुठेही मेट्रो बंद झाली नाही. कारण देवेंद्रजी फडणवीसांनी चांगलं काम केलंय. तुमच्यासारखं घरात बसण्याची परंपरा आमची नाही. कनेक्टिंग लिंक पूर्ववत करण्यासाठी फक्त 18 तास लागले. संजय राऊत बोगदा कोसळला नव्हता तर एक दरड कोसळली होती आणि ते हटवून तातडीनं 18 तासामध्ये हा कनेक्टिंग लिंक नागरिकांसाठी सुरू केला. तुमच्यासारखं भ्रष्टाचार करणं, कंत्राटदाराकडनं पैसे घेणं, मातोश्री 2 बांधणं हे आमचे धंदे नाहीत. मेवा खाण्याचं काम जनाब संजय राऊत तुम्ही आणि तुमचा पक्ष करतो. आम्ही मात्र लोकांची सेवा करतो. निश्चितपणे दरड कोसळल्यामुळं नागरिकांची गैरसोय झाली पण 18 तासामध्ये तो पूर्ववत करण्याचं काम आम्ही केलंय. संजय राऊत, कनेक्टिंग लिंकमुळं मुंबई पुणे कनेक्ट झालं. पण संजय राऊत, तुम्ही आणि तुमचा पक्ष मिसिंग झालाय. त्याच्याकडे बघा. जनतेनं तुम्हाला मिसिंग करून टाकलंय. त्याच्याकडे लक्ष द्या. इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत. तुम्ही तुमचा मिसिंग झालेला पक्ष बघा. महाराष्ट्राचा कनेक्टिंग लिंक सुधारण्याचं काम भारतीय जनता पार्टी महायुती करेल. जनाब संजय राऊत, महाराष्ट्रामध्ये इन्फ्रामॅन कोण आहे आणि घर कोंबडा कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला नीट माहीत आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कनेक्टिंग लिंक बांधला. अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो असे विविध पायाभूत प्रकल्प उभे केले. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना साधी वीट देखील तुम्ही रचली नाही. मेट्रो प्रकल्पाला खोडा घातला, विरोध केला. कोस्टल रोडला विरोध करण्याचं पाप तुमच्या सरकारनं केलं. त्यामुळं देवाभाऊ इन्फ्रामॅन आहेत. त्यामुळं जनतेनं त्यांना 3दा निवडून दिलं. आणि जे तुमचे मुख्यमंत्री घरात बसून होते, फेसबुकवर लाईव्ह देत होते, त्यामुळं घरात बसणाऱ्यांना पुन्हा घरात बसवण्याचं काम देखील जनतेनं केलंय. एखाद्या प्रकल्पामध्ये थोडीशी चूक झाली म्हणून संपूर्ण प्रकल्प वाईट होत नाही. आणि आम्ही ते दुरुस्त करण्याचं काम देखील करतोय. त्यामुळे इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीसच आहेत. तर घर कोंबडा कोण आहे याचा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे. जनाब संजय राऊतांनी त्यांच्याकडे बघावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.